सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज दूध दरासाठी बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले होते। त्या पार्श्वभूमीवर कराड तहसील कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालत यापुढे पुणे मुंबईला वाहतूक होणारे दुधाचे टँकर रोखण्याचा इशारा तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांनी दिलाय। कराड तालुका तहसीलदार कार्यालय येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दूध दर संघर्ष समिती कराड तालुका त्यांच्या वतीनं दुग्धाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून या महाराष्ट्र सरकारनं पाडलेल्या दुधाचा दूध दराचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। खरं तर प्रत्येक वेळी सरकार सत्तेवर येतं ते शेतकऱ्यांचं नाव घेऊन सत्तेवर येतं, परंतु सत्तेवर बसल्यानंतर शेतकऱ्यांचा विसर पडतो। त्यांना जाग आणण्यासाठी हे आम्ही एक अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सातारा जिल्ह्यात आजपासून दूध दर बंदची हाक दिलेली आहे। त्या शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून एक जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो। पशुपालन, शेतीपालन, शेळीपालन हे करा म्हणून शेतकऱ्याला सांगतात, कर्ज काढायला होतात, पण आज गोटा बांधा, पण शेतकऱ्यांचा गोटा होण्याची वेळ आलेली आहे। आत्ता आत्महत्याचं लोन विदर्भ मराठवाड्यात होतं की आज पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय चांगला चाललेला असताना हा दुग्ध व्यवसाय अडचण आल्यामुळे हे लोन कदाचित इकडे सुद्धा येण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला वेळीच शासनाने दूध दर वाढ द्यावी ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे। आणि माननीय खासदार राज शेट्टी यांच्या नेतृत्वात पुढील काळात हे आंदोलन मग ह्या सरकारनं नक्की शेतकऱ्याला पिळून नक्की मिळवायचं आहे काय, त्यासाठी आम्ही आता झालेल्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत हे सगळ्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि त्यांच्या नावाने मतं मागितली, त्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी यांना मतं दिली। मग आम्ही आज त्याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून या महाराजांना आम्ही साकडे घातलं की या सरकारला सुबोध मिळो आणि या आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर मिळो, यासाठी आज आम्ही त्यांना महाराजांना साकडे घातलेलं आहे। आणि आज या जे नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे, दुग्ध विकास मंत्री आपले अतुल सावे म्हणून जे आता नवीन या विभागाचा पदभार स्वीकारलेला आहे, त्यांनी सुद्धा या 8-15 दिवसात या दूध दरावर लवकरात लवकर तातडीने निर्णय घ्यावा आणि कलेक्टर साहेब असतील आपल्या सातारा जिल्ह्याचे, तसेच तहसीलदार मॅडम असतील, यांनी सुद्धा या जे दूध संघ आहेत त्यांना बोलवून संयुक्त अशी मीटिंग लवकरात लवकर लावावी अशी आमची विनंती आहे। या आठवड्यात आम्ही त्यांना आठवड्याची अजून मुदत देतो। आज आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या ज्या अजून नुकसान व्हायला नको, आज दूध संघ नुकसान करतायत, अजून आपलं नुकसान व्हायला नको, त्यामुळे आज आम्ही हे दूध बेमुदत दूध आंदोलन आज स्थगित करतोय, एक आठवड्याची मुदत देतोय आणि याच्यानंतर आम्ही दूध बंद आंदोलन करणार नाही, तर आम्ही जे मुंबई पुण्याला जाणार दूध आहे ते सगळं बंद करणार, आम्ही हायवे बंद करणार, भले काय शासनाला काय करायचं करू, पण आम्ही आता थांबणार नाही।